मगस किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण भाकर घालून करंजा तयार करणार आहोत। त्यासाठी मी हा 1 वाटी मैदा घेतलाय, अजून 1 वाटी म्हणजे 2 वाटी मी मैदा घेतलाय आणि त्याच्यामध्ये पाव वाटी मी रवा घालणार आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। चिमूटभर मीठ घालायचे आणि कडकडीत अगदी धूर निघेपर्यंत गरम करून तूप घेतलंय 1 चमचा। ते तूप घालायचं आपल्याला याच्यामध्ये। चमच्याने सगळं मिक्स करायचं कारण खूप गरम असतं हे। मैद्याच्या सुद्धा नुसत्या होतात करंजा छान। आता आपण याला भिजवणार आहोत। तर दूध घेतलंय मी, दुधाच्या ऐवजी पाणी सुद्धा चालतं। मळून घ्यायचा आपल्याला मैदा चांगला। थोडं थोडं करून दूध घालायचं आपण, नाहीतर पातळ होईल उंडा, त्याच्यामुळे थोडं थोडं दूध घालायचं। हे बघा असं घट्ट मळून घ्यायचं आणि याला थोडंसं भिजू घालायचं आपण। याच्यामध्ये जो रवा टाकलाय आपण तो व्यवस्थित भिजला पाहिजे, त्याच्यामुळे आपण हे 10 मिनिटं किंवा 1 तास ठेवू शकतो झाकून। तर मी 1 तास हे ठेवणार आहे, तोपर्यंत आपण भाकर तयार करू। तर भाकरसाठी आपण घेतले खोबऱ्याचा खीस घेतला 1 वाटी, पाव वाटी रवा घेतलाय आणि पिठी साखर घेतली। तर रव्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा भाकरामध्ये टाकू शकता। तर रवा घेतलाय बारीक एकदम, जाड असेल तर तुम्ही मिक्सर मधून काढू शकता कारण भाकरा छान लागतो बारीक यानं। पण जो रवा घेतलाय तो मंद आचेवर भाजायचा आहे। हे पाव किलोचं प्रमाण आहे भाकराचं। तुम्हाला जर याच्यात रवा कमी घालायचा असेल तरी चालतो, ड्रायफ्रूट घालू शकतात करंजामध्ये तुम्ही। पण मी एकदम पारंपरिक बनवायले, त्याच्यामुळे मी फक्त रवा आणि हेच घेतलंय खोबरं। वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट सुद्धा घेऊ शकतात त्याच्यामध्ये। एकदम लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा रवा, खमंग वास येईपर्यंत। त्याच्यात थोडं तूप घालणार आहोत, एकदम पाव चमचा, छोट्या चमच्यानं। तुपामुळे छान खमंग भाजला जातो रवा। हे बघा झाला आपला भाजणा रवा, मस्त खमंग वास सुटलाय आणि लालसर पण रंग आला याचा। तर अशा प्रकारे भाजून घ्यायचा रवा। आता याला आपण थंड करायला ठेवू। थंड झालं की मग भाकर तयार करणार आहोत। खोबरं आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत, जास्त नाही, उगी थोडंसं। तर 1 वाटी मी खोबरं घेतलंय, तर खोबरे होते ते खिसून घेतलेत। जर तुम्हाला विकतचं आणायचं असेल तर विकत पण खीस मिळतो। याला थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं कारण खुसखुशीत होतं खोबरं थोडंसं गरम केल्यामुळं। झालं आपलं खोबरं। चला आता आपण भाकराकडे वळू। हे बघा खोबरं जे आपण भाजून घेतलं थोडंसं थंड झाले। भाजून घेतलेला रवा आहे तो घालायचा याच्यामध्ये आणि 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। तर अर्धा चमचा जायफळ विलायची पूड तयार केलेली आहे आपण। हे सगळं सारण आता मिक्स करायचं आपल्याला। तर साक्ष झालं आपलं सारण, आता तयार झालंय। आता आपण पारी तयार करायला घेऊया। साठा तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले, ते 1.5 चमचाच मी चांगलं तूप घालायले। ते चांगल्या लेयर्स या करंजाच्या, म्हणून हे तयार करायले मी। नसेल तर मैदा चालतो किंवा तांदळाचं पीठ सुद्धा चालतं। हे आपल्याला बेस आहे तो बेसला लावायचे आपल्याला, कारण त्याच्यामुळे छान करंजा येतात। तर आपला आता हे रवा आहे तो छान भिजलाय, बघा नरम झालाय उंडा चांगला। आता आपण करंजा तयार करायला घेणार आहोत। त्याला चांगलं मळून घ्यायचंय आपल्याला, असा रोल करायचा आणि याचे आपल्याला जितके होतील तितके भाग करून घ्यायचे। हे बघा पोळी लाटायसाठी आपल्याला त्याचे 4 भाग झालेत। आपण आता याची पोळी तयार करणार आहोत, पोळ्या लाटणार आहोत।
तर लागला तर मैदा पण लावायचा याला, पण छान झालेला आहे उंडा, त्याच्यामुळे मला मैदा लावायची गरज नाही. तर आपण अशा याच्या पातळ 4 पोळ्या लाटून घेणार आहोत, 4 गोळ्याच्या. ह्या प्रकारे अशा 4 पोळ्या लाटून घ्यायच्यात एकदम पातळ. आणि बेससाठी खालची पोळी मोठी लाटायची आपल्याला. अशाच लाटून घ्यायच्यात आपण 4 पोळ्या. आता आपण ह्या 4 पोळ्या अशा लाटून घेतल्यात पातळशा, आणि एक बेससाठी मोठी घेतली लाटून. मोठी पोळी आहे त्याच्यामुळे खाली घ्यायची सगळ्यात खालच्या ह्याच्यात. याला आपण 1 चमचा असा जे आपण हे तयार केले, बॅटर तयार केले ते लावणार आहोत. याच्यामुळे आपल्या करंज्या ह्या खुसखुशीत होतात. असं सगळीकडे पसरून घ्यायचं आपण हे. याच्यावरच आपण आता ही दुसरी पोळी टाकणार आहोत. याला सुद्धा बॅटर लावून घ्यायचं. हे असं हाताने लावल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित पसरतं. तर ही तिसरी पोळी टाकली आपण. याला बॅटर लावून घ्यायचं व्यवस्थित. तर अशाच आपण आता ह्या 4 पोळ्या बॅटर लावून घेणार आहोत. हे बघा छान सगळीकडे पसरले व्यवस्थित. तर ही 4थी पोळी सुद्धा आपण टाकली. याला सुद्धा आपण हे लावणार आहोत सगळं बॅटर. अशा प्रकारे सगळं लावून घ्यायचं 4 पोळ्यांना. आणि याच्या कडा थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या. रोल करायचं आहे आपल्याला, तर शक्य तितकं बारीक रोल करायचं आहे आपल्याला. तर याला असं दाब देऊन याचा रोल फिरवत राहायचं याला. तर हे रोल करून आपण हे बघा तयार करून घेतलाय रोल. याला आता काप करायचे याचे. तर याची करंज्याच्या पारीसाठी आपण काप करणार आहोत. ते ह्या साईज मध्ये मी काप करून घेईल. हे बघा कशा लेअर पण आल्यात छान. सगळे काप करून घ्यायचे त्याचे आपल्याला. हाताने याला आपण असं समोर प्रेस करायचे आणि याला लाटायचं. तर आपल्या छान अशा लेयर्स वाल्या तयार होतात करंज्या याच्यामुळं. आणि शक्य तितकं पातळ लाटून घ्यायचं आपल्याला. हे बघा अशी इतकी पातळ लाटून घ्यायची आपल्याला. सगळ्या आधी पुऱ्या लाटून घेतल्यात ह्या. तर करंजी बनवायला घेऊ आपण. आता आपण ही पारी घेतली आहे, त्याच्यामध्ये हा जो बाखर आहे तो भरायचा आहे. हे बघा भरपूर बाखर भरायचा आहे याच्यामध्ये. आणि असं त्याला दाबून घ्यायचे कडा व्यवस्थित. पाणी लावून सुद्धा दाबू शकतात, पण काही गरज नाही कारण ओलसर असते हे पारी. आपण हे दाबून घेतली आहे. आता याला फिरवणार आहोत. हे बघा अशा तयार करून घेतल्यात करंज्या. सगळ्या प्रकारे सगळ्या करंज्या आपण करून घ्यायच्यात. हे बघा आता तळायला घेणार आहोत आपण. आता तेल गरम झालंय आपलं. आता तळायला घेणार आहोत. जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आपल्याला, मीडियम फ्लेमवर तळायच्यात. तर 2-2च तळून घ्यायच्यात, जास्त टाकायचं नाही प्रमाण. तर गौरी गणपतीसाठी मी साठवऱ्याचा सुद्धा व्हिडिओ काल परवाच टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात. हे बघा आपण आता पलटून घेतल्या त्या करंज्या. होत आल्या आपल्या खुसखुशीत करंज्या. हे बघा किती मस्त कलर आला याला आणि लेअर पण सुटलेत. आपण आता याला काढून घेणार आहोत. तयार झाल्यात आपल्या करंज्या. बघा किती खुसखुशीत मस्त झाल्यात. तर बाखराच्या पारंपरिक करंज्या आहेत, करून पहा तुम्ही पण. अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद कळवा.